Good afternoon, students. Today we are going to learn in simple present tense or present tense two things we are going to learn today. In that we are going to learn to be and to have. म्हणजे आपण आज प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये दोन गोष्टी पाहणार आहोत. टू बी त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? टू बी म्हणजे असणे आणि टू हॅव दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो मालकी असणे. त्याला आपण काय म्हणतो? मालकी असणे. means to be means what? In to be, am, is, are. We use here in to be am, is, are. Okay, and in to have we should use have and or has. Have or has means to be. Am, is, are. To be means I am there. For example, I am there. मी तिथे आहे. I am happy. मी आनंदी आहे. बरोबर ना? मग त्याच्यामध्ये I am. आता बघा am कुठं वापरायचं? मग इथे दिल्याप्रमाणे I am happy. बरोबर ना? म्हणजे I च्या नंतर काय आलं आहे? एम आलेला आहे. या ठिकाणी आय नंतर एम आलेला आहे आणि नंतर त्याच्यावर काय आलेलं आहे? हॅप्पी हे आलेलं आहे. बरोबर ना? आय एम हॅप्पी. म्हणजे कधी पण टू बी मध्ये आयच्या नंतर एम येतो आहे की नाही? आय एम राईट त्याप्रमाणे. बरोबर आहे. आता नंतर वी जे आहे सब्जेक्ट मध्ये वी जर असला त्याच्यानंतर काय येतं? आर. वी आर हॅप्पी. वी आर हॅप्पी येतं. काय होतं? We are happy. Okay. नंतर he, she, it. नंतर त्यानंतर काय येतं? is. त्यानंतर काय येतं? is हे येतं. काय येतं? is. he is farmer. है की नाही? हे उदाहरण. किंवा she is farmer. It is farmer means like that. Okay. असे आपण उदाहरण बघतो. म्हणजे टू बी मध्ये असणे. टू बी मध्ये काय सांगितलंय? असणे. ओके. म्हणजे एखादी व्यक्ती असते, तो आहे की नाही हे सांगण्यासाठी टू बी मध्ये काय वापरतात? एम, इज, आर हे वापरले जाते. आता टू हॅव मध्ये काय असतं? मालकी असणे. टू हॅव मध्ये काय असतं? मालकी असणे. है की नाही? म्हणजे माझ्याजवळ तर काय आहे, त्याजवळ काय आहे, तिच्याजवळ काय आहे, त्यांच्याजवळ काहीतरी आहे. They have, she has, it has. बरोबर ना? सब्जेक्ट नंतर काय वापरणे? हॅव किंवा हॅज. एखाद्या व्यक्तीकडे काहीतरी आहे, त्याकडे कॉन्फिडन्स आहे है की नाही? त्याकडे आत्मविश्वास आहे आपण म्हणू शकतो. त्यालाच म्हणतो आपण टू हॅव. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे मला काम आहे. आय हॅव वर्क. बरोबर ना? त्याला काम आहे. त्याला काम आहे म्हणल्यावर काय म्हणतात त्याला? ही हॅज वर्क. बरोबर ना? तिला काम आहे. तिला काय म्हणतो आपण? शी हॅज वर्क. त्याच्याजवळ पैसे आहेत. त्याच्याजवळ पैसे आहेत आपण काय म्हणतो? ही हॅज मनी. त्याच्यावर पैसे आपण त्याला काय म्हणतो? ही हॅज मनी. आपल्याला काम आहे. आपल्याला काम आहे आपण काय म्हणतो? इथं उदाहरण दिलेलं आहे वी हॅव वर्क. है की नाही? म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट और प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही काय लिहिलं आहे? या सब्जेक्ट तुम्हाला माहितीच आहे. आय मी, ही तो, शी ती, वी आम्ही किंवा आपण, यू तू किंवा तुम्ही, दे ते सर्वजण. है की नाही? अशा पद्धतीने आपण काय वापरतो? प्रेझेंट टेन्स हे वापरतो असतो. बरोबर आहे. त्यानंतर त्याला आपण काय म्हणतो? टू बी म्हणजे काय असतो? करता स्वतः काहीतरी करत आहे. करता स्वतः काहीतरी करत आहे. डोअर इज समथिंग.
डुअर इज समथिंग. ओके, त्याला काय म्हणतो आपण? करता काहीतरी करत आहे, त्याला काय म्हणतो? डुअर इज समथिंग. टू हॅव, डुअर हॅज समथिंग. टू हॅव मीन्स डुअर हॅज समथिंग म्हणजे कर्त्याकडे काहीतरी आहे. म्हणजे आय हॅव की, ही हॅज 2 cows, मदर हॅज न्यू सारी, प्लेयर हॅज वॉटर, सॉरी प्लेयर्स हॅव वॉटर, आहे की नाही? म्हणजे हे असं आपण उदाहरण बघितले आहे. म्हणजे टू हॅव म्हणजे काय असतं? त्याच्याकडे मालकी असणे. म्हणजे कर्त्याच्या जवळ काहीतरी असते, त्याला आपण काय म्हणतो? टू हॅव. म्हणजे हे आपण त्या ठिकाणी वापरतो. कधी त्या डुअरच्या नंतर म्हणजे आय, वी यू यानंतर काय वापरतो? हे असं वापरत असतो. बरोबर आहे? त्यानंतर गंगाराम शेतकरी आहे. गंगाराम इज फार्मर. मदर इज लव्हिंग. आई प्रेमळ आहे. ते खेळाडू आहे. दे आर प्लेयर्स. हे असे काय आहे? टू बी ची काय आपण उदाहरणं बघितली आहेत. आता इथं बघा, मी व्यस्त आहे. मग तर वाक्य कसं होईल? मी म्हणजे काय आहे? आय. बरोबर आहे ना? मी म्हणजे आय. व्यस्तला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बिझी. बरोबर आहे? पण आहे, आय एम बिझी. बरोबर आहे? तो व्यस्त आहे. ही इज बिझी. ती व्यस्त आहे. शी इज बिझी. आपण व्यस्त आहोत. वी आर बिझी. ओके, इथे काय आहे? वी आर बिझी. तू व्यस्त आहेस. यू आर बिझी. ते व्यस्त आहेत. दे आर बिझी. अशा पद्धतीने हे वाक्य आहे. बरोबर आहे? मग आता मला काम आहे. आय हॅव वर्क. त्याला काम आहे. ही हॅज वर्क. तिला काम आहे. शी हॅज वर्क. तुला काम आहे. यू हॅव वर्क. आणि त्यांना काम आहे. दे हॅव वर्क. अशी आपण काही उदाहरणं पाहिलेली आहे. म्हणजे आपण आज काय पाहिले? प्रेझेंट टेन्स मध्ये, वर्तमान काळामध्ये असे 2 प्रकार बघितले. काय कोणकोणते प्रकार आहेत? परत एकदा बघूया. टू बी असणे मीन्स एम इज आर. टू हॅव मालकी असणे मीन्स हॅव हॅज. राईट? करता स्वतः काहीतरी करत आहे. डुअर इज डुईंग समथिंग. डुअर इज समथिंग. सॉरी, डुअर इज समथिंग. हिअर इज नॉट एनी वर्ब. डुअर इज समथिंग. Okay, in that we don't use any verb here. Am I right? That's why you should use means to be here. M is are. To have means have has. Okay. माझ्याकडे चावी आहे. I have key. Like that some example of to have. मालकी असणे. बरोबर आहे? अशा पद्धतीने. ओके. अशा पद्धतीने आपण काय बघितलं? प्रेझेंट टेन्स 2 पद्धती, टू बी आणि टू हॅव असं बघितलं आहे. म्हणजे डुअर करता काहीतरी स्वतः करत आहे. करत आहे. डुअर स्वतः काहीतरी आहे. डुअर काहीतरी करत नाहीये.
असं नाहीये. डुअर करता स्वतः काहीतरी आहे. उदाहरण काय आहे? करता स्वतः काहीतरी आहे, त्यात तो करत काय नाहीये पण स्वतः काहीतरी आहे असं सांगितलं आहे. त्यासाठी आपण काय वापरलं आहे? टू बी च एम इज आर हे वापरतो. टू हॅव च हॅव हॅज हे वापरतो. बरोबर आहे? अशा पद्धतीने. ओके, तर आपण आज प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळामध्ये एम इज आर हे वापरलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण काय वापरू शकतो? ती दुःखी आहे. शी इज सॅड आहे की नाही? ती काहीतरी आहे ना, बरोबर ना? करता काहीतरी आहे. त्या अजून उदाहरणं आपण तुम्ही बघू शकता. काय आज भरपूर उदाहरणं आहेत आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. वी कॅन यूज, यू शुड यूज हिअर. तर काय आपण म्हणू शकतो? तो तिथे आहे. तो तिथे आहे. ही इज देअर आहे की नाही? ही इज देअर. बरोबर आहे? या पद्धतीने अनेक अशी तुम्ही उदाहरणं पाहू शकता, तुम्ही तयार करू शकता आहे की नाही? आता ते हॅव हॅज मध्ये पण काय असतं? त्याच्याजवळ गाडी आहे की नाही? त्याच्याजवळ गाडी आहे. ही हॅज व्हेकल. काय आहे? ही हॅज व्हेकल. बरोबर आहे? ती, आपण काय म्हणू शकतो? अजून अनेक भरपूर उदाहरण तुम्ही बघू शकता. तिच्याकडे काय आहे? कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स पण वापरू शकतो ना आपण. शी हॅज कॉन्फिडन्स. ओके, शी हॅज कॉन्फिडन्स. असं लॉट ऑफ यू कॅन यूज. इट मीन्स हॅव हॅज, टू हॅव अँड टू बी असण्यामध्ये आपण काय करतो? वापरू शकतो. ओके, तर प्रेझेंट टेन्स मध्ये दोन प्रकारचे हे असतात. पहिलं आहे टू बी. त्याला आपण काय म्हणतो? त्याच्यामध्ये वापरतो एम इज आर हे वापरतो. बरोबर ना? आणि दुसरं आहे टू हॅव. त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? मालकी असणे. इथं काय असते? एखादी गोष्ट असणे. करता काय सांगितले? करता स्वतः काहीतरी, स्वतः काहीतरी आहे. करता स्वतः काहीतरी आहे टू बी मध्ये. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? त्याच्यामध्ये एम इज आर हे वापरतो. आणि टू हॅव मध्ये आपण काय म्हणतो? मालकी असणे. त्याला काय म्हणतात? मालकी असणे. आणि त्याच्यामध्ये हॅव ऑब्लिक हॅज हे वापरलं जातं. म्हणजे आपण उदाहरण बघितले आहे. बरोबर ना? हे प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅव आणि टू बी हे वापरले जाते. बरोबर आहे? म्हणजे टू बी म्हणजे काय? करता स्वतः काहीतरी आहे. आणि टू हॅव म्हणजे काय? मालकी आहे. त्याला काय म्हणतात? मालकी असणे. बरोबर आहे? अशा पद्धतीने आपण काल काय बघितलं? सिंपल प्रेझेंट टेन्सची ओळख बघितली होती, त्याचे रूल्स बघितले. आणि आज प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी आणि टू हॅव चा वापर कुठं होतो हे आपण आज पाहिले. Good afternoon, students. Now we are going to learn after that some example of we saw here am is are. Here means असणे. am is are असणे म्हणजे to be मध्ये आपण काय पाहिलं आहोत? to be means असणे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये to be means असणे. I am students. Am I right? I am students. बरोबर आहे? Then next we are Indians. We are Indians. Okay? Am I right? Then next means are हे कधी वापरतात? अनेक वचन असेल तर. we काय आहे? आम्ही, आपण. After we use here are. Then next you तू असेल पण काय असेल? are वापरतात. बरोबर ना? Then next you तुम्ही, तर त्यावेळेस काय वापरतात? are वापरला जातो. ज्यावेळेस अनेक वचन असेल तू, तुम्ही, त्यावेळेस पण काय होतं?
आफ्टर द सब्जेक्ट यू हॅव टू यूज और यू शुड यूज आर. बरोबर आहे. देन नेक्स्ट त्यानंतर काय एक्झाम्पल आहे, इट इज अ बुक. ते काय आहे, पुस्तक आहे. म्हणजे आपण एखाद्या निर्जीव वस्तूला आपण किंवा पक्षाला किंवा आपण एखाद्या प्राण्याला जर संबोधित करायचं असेल तर इट हे सब्जेक्ट वापरले जातं. बरोबर ना. सब्जेक्ट मध्ये काय वापरलं जातं, इट वापरलं जातं. आणि त्यानंतर काय येतं, इज हे येतं. इट इज अ बुक. बरोबर ना. इट इज अ बुक. इट इज अ कॅट. इट इज अ वी कॅन से दॅट बर्ड. ते नेक्स्ट त्याचं ते आहे दे आर. दे आर मीन्स अनेक वचन आहे ना. दे सॉरी स्टुडंट. हा सॉरी दे आर. दे आर ते त्या ती नंतर काय येतं, दे आर. दे आर. बरोबर आहे. त्यानंतर ही इज. त्यानंतर काय येतं, ही इज. ते काय असतं, ही इज. बरोबर आहे. त्यानंतर आय एम हॅप्पी. काय असतं, आय एम हॅप्पी. यू आर अ सिंगर. शी इज माय सिस्टर. रोजेस आर ब्युटिफुल. आय एम गर्ल. दे आर द एक्झाम्पल ऑफ एम इज आर. है ना. असणे. कारण डुअर इज समथिंग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, असणे. त्याला काय म्हणतात, असणे. बरोबर आहे. त्यानंतर आता आपण एक्झाम्पल बघूया. हॅव अँड हॅज. हॅज अँड हॅवचं उदाहरण आहे. माय फ्रेंड हॅज शॉर्ट लेग्स. माय फ्रेंड हॅज शॉर्ट लेग्स म्हणजे माझ्या मित्राकडे काय आहेत, म्हणजे शॉर्ट लेग्स आहेत. त्याचे काय आहेत, लहान पाय आहेत. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, झासी हॅज लॉंग फिंगर नेल्स. रोहन हॅज स्ट्रेट हेअर. मीन्स माय फ्रेंड हॅज शॉर्ट लेग्स. माय फ्रेंड. फ्रेंड मीन्स तोय. हे काय, तो तोय. माय फ्रेंड मीन्स काय आहे तो, माय फ्रेंड मीन्स तो आहे ही. ही संबोधले ही या अर्थाने संबोधलं असल्यामुळे तिथं आपण काय म्हणतो, हॅज वापरलंय. बरोबर आहे. झासी हॅज लॉंग फिंगरनेल. रोहन हॅज स्ट्रेट हेअर. स्वर्णा हॅज ब्लू आईज. गांधी हॅज 2 pairs of sandals. He has. Gandhi has. Janesh still has. He has. She has. Coronel roommate has. He has. Lexi has. The eagle has. Eagle means bird. Bird na. The eagle. I told you the eagle. Eagle means it. इट आपण इगल बर्ड आहे ना. बर्ड असल्यामुळे आपण इट ही आपण अर्थाने वापरल्यामुळे इथे इगलच्या नंतर काय येतं, हॅज येतं. इगल असेल, टायगर असेल, सम वी कॅन से पॅरोट असेल, क्रो असेल, त्यानंतर काय वापरलं आहे, हॅज. काय वापरलं आहे, हॅज. त्यानंतर द ट्विन्स. ट्विन्स काय आहे, twins have, we have, I have. Twins have identical dresses. दोन जुडवा बहिणीकडे काय आहेत, एक सारखे ड्रेस आहेत. We have many friends. आपल्याकडे काय आहेत, भरपूर मित्र आहेत. I have lot of friends. माझ्याजवळ भरपूर मित्र आहेत. Marks and Ryan have 2 brothers. Marks and Ryan have 2 brothers. म्हणजे मार्क आणि रियाजकडे काय आहेत, 2 भाऊ आहेत. I have many story books. I have many स्टोरी बुक्स. माझ्याकडे भरपूर काय आहे, पुस्तकं आहेत. बरोबर ना. यू हॅव 5 पेन्सिल. यू हॅव कुठं वापरले बघा, हॅव. मी म्हटल्याप्रमाणे आय नंतर हॅव वापरतं, यू नंतर हॅव, यू नंतर हॅव, दे नंतर हॅव. जर माझ्याकडे नसेल म्हणजे आता त्यानंतर बघा, म्हणजे आपण ह्यामध्ये बघितले ही हॅज, शी हॅज, नंतर काय वापरले, हॅज वापरले. बरोबर ना. हॅज 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 त्या पद्धतीने. तर एखादी गोष्ट माझ्याकडे नाही, आय डोंट हॅव, आपण काय म्हणतो, आय डोंट हॅव पेन. मग तिथं काय वापरतात, आय डोंट हॅव. त्याच्याजवळ पेन नाहीये तर आपण त्याला काय वापरलं जातो, ही डझंट
हॅव, त्याबद्दल आपण नंतर बघूया. आपण सध्या त्याचे अफर्मेटिव्ह बघतोय. आय हॅव मार्कोनी अँड चीज रेडी फॉर डिनर. बरोबर आहे. नो अँड कॅरोल हॅव कार अँड पे यू. वी हॅव नो बुक्स लेफ्ट टू रीड. I don't have space for planning the ceremony. मीन्स काही आपण असे काही उदाहरण बघितले आहेत की त्याच्यामध्ये एम आर हॅव हॅड ची असे काय आहेत उदाहरणं आहेत की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतो की त्याच्यामध्ये डुअर काय आहे. डोअर इज समथिंग. बरोबर आहे. डोअर इज समथिंग हिअर. अशा पद्धतीने आपण काय वापरतो काही वाक्य वापरले जातात एम आर मध्ये. ही हॅज आणि हॅव मध्ये अशी काही वाक्य वापरली जातात. बरोबर आहे. तर अशी आपण उदाहरणं बघितली. आपण जीवनामध्ये आम्ही काय बघितलं. आय एम अ स्टुडंट. वी आर इंडियन. इट इज अ बुक. दे आर पोलिसमन. ही इज अ टीचर. आय एम हॅपी. यू आर अ सिंगर. शी इज माय सिस्टर. रोजेस आर ब्युटिफुल. आय एम अ गर्ल. ही आहे उदाहरणं एम आर ती. हॅज हॅव ची अशा पद्धतीने भरपूर उदाहरणं तुम्ही बनवू शकता घरी. आपण काय करूयात हे अभ्यासलेले आहेत आणि अभ्यासूयात. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अनेक उदाहरणं बघू शकता आहे की नाही. शी इज टीचर. शी हॅज पेन. दे हॅव स्टुडंट्स. आहे की नाही. असे भरपूर उदाहरण तुम्ही काय वापरू शकता. हॅज हॅव एम आर ची तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये बनवू शकता. ओके. गुड आफ्टरनून स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न सम फॉर्म्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. इन दॅट वी आर गोइंग टू लर्न निगेटिव्ह फॉर्म्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. म्हणजे नकारात्मक जे त्याची फॉर्म आहे सिंपल प्रेझेंट टेन्स ते कशा पद्धतीने त्याचे रूल्स आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण काही सेंटेन्स त्याच्यावर बघणार आहोत. ओके. तर यामध्ये तुम्हाला बघ दिसत आहे याचा काय आहे रूल. म्हणजे बघा रूल नुसार सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट मीन्स आपण काय म्हणू शकतो त्या अर्थाने एक सेंटेन्स तयार करू शकतो. बरोबर आहे. त्यानुसार आता ह्यात तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहेत या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आय डोंट लर्न. म्हणजे रूल नुसार सब्जेक्ट काय आहे आय. आय मीन्स सब्जेक्ट प्लस डू प्लस नॉट मीन्स डोंट प्लस लर्न मीन्स त्याचा वर्ब आला. बरोबर ना. आणि एक सेंटेन्स काय तयार झाला. आय डोंट लर्न. मी शिकत नाही. त्याच पद्धतीने त्याच्या पुढे आहे ही तो. ही प्लस डज नॉट अदरवाइज डझंट प्लस लर्न शिकणे. मग त्याचं एक वाक्य तयार होतं ही डझंट लर्न. He doesn't learn. She plus does not plus learn plus she doesn't learn. त्यालाच काय म्हणतात she doesn't learn. ती शिकत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं ही बघा ही शी इट. बरोबर आहे. ही शी इट प्लस त्याच्यानंतर काय आलं डज. हे की नाही. प्लस नॉट प्लस राहिलेला ऑब्जेक्ट काय असेल ते आहे की नाही. म्हणजे ही शी इट नंतर किंवा तो त्या ती किंवा आपण काय म्हणतो तो ती ते हे जे आहे एखाद्या मुलीचं नाव मुलाचं नाव किंवा एखाद्या वस्तूचं नाव किंवा एखाद्या बर्डचं नाव किंवा अॅनिमलचं नाव त्याच्यानंतर डज हे येतं आणि त्यानंतर काय येतं नॉट प्लस ऑब्जेक्ट. ही डज नॉट प्ले. ही डज नॉट लर्न. शी डज नॉट लर्न.
it does not learn, we don't learn, you don't learn, they don't learn. म्हणजे we नंतर काय आलं, डू नॉट आलं, बरोबर ना. वी डोंट लर्न, यू डोंट लर्न, दे डोंट लर्न. अशा पद्धतीने हे काय आहेत त्याची उदाहरणं आहेत की त्याचे निगेटिव्ह फॉर्म मध्ये, बरोबर आहे ना. तुम्हाला ते दिसून येतं. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं की आय नंतर कधी पण डोंट येते, आहे की नाही. आय या सब्जेक्ट नंतर डोंट येते आणि त्याचं वर्ब येतं आणि राहिलेला आपण म्हणू शकतो, बरोबर ना. त्या पद्धतीने हे सेंटेन्स आहे, बरोबर आहे. ही तो क्रिया करत नाही वर्तमानात, त्या सिंपल इन सिंपल प्रेझेंट टेन्स ही डज नॉट लर्न, तो शिकत नाही ना. मग त्याच्यानंतर काय येते, डज येतं प्रामुख्याने. काय येतं, डज. ही शी इट यानंतर प्रामुख्याने काय येतं, डझंट येतं. निगेटिव्ह मध्ये डज नॉट किंवा आपण काय म्हणतो डझंट, बरोबर आहे. म्हणजे सब्जेक्ट जे आहे आय, वी, यू, दे यानंतर काय येतं, डोंट, 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 डोंट. आणि ही शी इट नंतर काय येतं, डज, डझंट, डझंट, डझंट. त्यानंतर काय होतं, वर येतो. आणि अशा पद्धतीने काय येतं, काही वाक्य तयार होतात की ज्या पद्धतीने मी म्हटल्याप्रमाणे या रूलनुसार आय डोंट लर्न, ही डझंट लर्न, शी डझंट लर्न, इट डझंट लर्न, वी डोंट लर्न, यू डोंट लर्न, दे डोंट लर्न. म्हणजे अनेक असे तुम्ही वाक्य तयार करू शकता, आहे की नाही. त्या काय, आय डोंट प्ले, आय डोंट रन फास्ट, ही डझंट रन फास्ट, शी डझंट रन फास्ट, इट डझंट रन फास्ट, बरोबर आहे. It doesn't run fast, they don't run fast. त्या पद्धतीने आपण अनेक वाक्य कशी तयार करू शकतो. मीन्स आय डोंट प्ले, है की नाही. ही doesn't play, she doesn't play. ही सर्व वाक्य कसली आहेत, ऑल दिस सेंटेन्स आर रिलेटेड टू निगेटिव्ह फॉर्म ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स अकॉर्डिंग टू द रूल ऑफ निगेटिव्ह फॉर्म ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. इट does not means doesn't play. मग त्या पद्धतीने काय येणार, अजून काय होणार, वी डोंट प्ले, हे का नाही. वी नंतर काय येतंय, वी डोंट प्ले, नंतर यू डोंट प्ले, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि राहिलेलं शेवटचं काय आहे, दे डोंट प्ले. अशी तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकता, आहे का नाही. ही doesn't eat, she doesn't eat, Amit doesn't eat, Sita doesn't eat, है कि नहीं. The parrot means what, popat. Popat doesn't eat means some kind of examples we can make according to this simple present tense of negative form in day-to-day life. Okay, means okay students, means अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वाक्य तयार करू शकता. प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची की आय नंतर कधी पण डोंट येतं. आय नंतर कधी पण येतं डोंट. लर्न, ही डझंट लर्न,
शी डझंट लर्न, है की नाही. आय नंतर काय येतं, डोंट मीन्स डू नॉट, आणि शी नंतर डज नॉट, ही नंतर डज नॉट, शी नंतर डज नॉट, इट नंतर डज नॉट येतं, वी नंतर डोंट येतं, यू नंतर डोंट, दे नंतर डोंट, है की नाही. अशा पद्धतीने हाच फरक आहे. बाकी सिंपल प्रेझेंट वर्बचं पहिलं जे फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म, हा तसाच राहील, बरोबर आहे. त्या पद्धतीने तुम्ही जसं वाक्य केले, आय डोंट लर्न, ही डझंट लर्न, शी डझंट लर्न, इट डझंट लर्न, वी डोंट लर्न, यू डोंट लर्न, दे डोंट लर्न, अशा पद्धतीने आपण काय केले, वाक्य केलेले आहेत. तुम्ही अनेक ह्याच्या ऐवजी तुम्ही काय वापरू शकता, अनेक जे डे टू डे लाईफ मध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये जे वर्ब आहेत, म्हणजे प्ले, ईट, स्विम, है की नाही, अशी काही वाक्य तयार करून तुम्ही भरपूर हजारो वाक्य तयार करून तुम्ही काय करू, सिंपल प्रेझेंटची यू कॅन मेक अ लॉट ऑफ sentences and practice about the simple present of negative form. Okay, तर तुम्हाला लक्षात आलं असेल, ठीक आहे.